हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जी गोष्ट आत्ता काही वेळापूर्वी आमचे मित्र श्रीमान वेणुगोपालजींनी सांगितली त्याचं अनुसंधान घडावं आणि आपण ज्या गुरुपरंपरेने आहोत आणि ज्यांची कृपा आपल्यावर असावी अशी आपली अपेक्षा निरंतर असते आणि ज्या परंपरेचा आरंभ हा स्वतः श्रीमन्नारायणांच्यापासून झाला आणि म्हणून आरंभालाच मी ते नारायणं पद्मभवं वगैरे सांगितलं. त्यातीलच एक मुख्य अवतार भागवतामध्ये जे 24 अवतार सांगितलेले आहेत त्यापैकी एक मुख्य अवतार अत्रिनंदन अनसूया कुमार भगवान दत्तात्रेय. अत्री या शब्दामध्ये काही विशेष अर्थ आहे. स इदं सर्वं पाप्मनोत्रायत इदिदं किंच स यदिदं पाप्मनोत्रायत इदिदं किंच तस्मादत्रयस्तस्मादत्र इत्याचक्षते. अशा प्रकारे वेदामध्ये अत्री शब्दाची व्याख्या सांगितलेली आहे. एक महात्मा होऊन गेले ज्यांचं असं सांगणं होतं की वेदांचं भाष्य किंवा वेदांचा अर्थ सर्वप्रथम जर कोणी सांगितला असेल तर तो वेदांनीच सांगितला. आणि याची प्रचिती तेव्हा येते की जेव्हा आपण साक्षात वेदांचा अभ्यास करायला लागतो. तर वेदामध्ये हे सांगितले सयदिदं सर्वं पाप्मनोत्रायते, जो सर्व प्रकारच्या पापापासून आम्हाला मुक्त करतो किंवा ज्याच्यामध्ये म्हणजे त्रिपुट, कुठल्याही प्रकारची त्रिपुट घ्या, कर्ता कर्म करण घ्या, ध्याता ध्यान ध्येय घ्या, साधना साधन साध्य घ्या, भोक्ता भोज्य भोजन घ्या, कर्ता कर्म करण घ्या, आधिदैविक आध्यात्मिक घ्या, मन वाणी शरीर घ्या, सर्व प्रकारची म्हणजे तिघ त्रिपुट ज्याच्या ठिकाणी नाही, शून्य आहे, तो अत्री. आणि तो अत्री कसा आहे? अनसूयेने युक्त आहे. अत्रीपाशी असूया नाही आहे, अत्रींच्या पाशी असूया नाही आहे. असूया नसल्यामुळे असूयेचा परिवार पण नाही आहे. दंभ मत्सर ईर्षा काम क्रोध काहीच नाही आहेत. म्हणजे स्वतः संपूर्ण निष्पाप, सर्वांना पापमुक्त करून स्वात्मलाभ करून देणारे आणि अनसूयेने युक्त ती जगन्माता त्रिलोक जननी महापुण्यशीला महासती. आणि याच वेळेला प्रदोषकाली भगवंत प्रकट झाले. अवधूत चिंतन श्री त्या परंपरेमध्ये पुढे आपण गुरुचरित्राचा आधार घेतो आणि श्रीपाद श्रीवल्लभ पीठापूरचे कुरुगड्डी किंवा कुरवपूर
इत्यादी नामाने जे प्रसिद्ध क्षेत्र आहे त्यांना मानतो. त्यानंतर पुढे कारंज क्षेत्रातले नृसिंह सरस्वती. कारण इतकंच आहे की आपल्याला गुरुचरित्राच्या आधारानेच चालायचे किंवा चालण्याची सवय लागली आहे. तद अतिरिक्त आपण फारसं काही पाहत नाही. परंतु जेव्हा आपण टेंबेस्वामी अर्थात वासुदेवानंद सरस्वती यांचं दत्तपुराण किंवा त्यांची गुरुद्विसाहश्री इत्यादी वाङ्मय पाहतो तेव्हा लक्षात येतं की ही गुरुपरंपरा वेदापासून चालत आलेली आहे. याच परंपरेमध्ये व्यास वसिष्ठ वाल्मिक आदी ऋषी आहेत. याच परंपरेमध्ये शंकराचार्य रामानुजाचार्य माधवाचार्य इत्यादी आचार्य आहेत. त्याच परंपरेमध्ये पुरंदरदास तुलसीदास त्यागराज अन्नमय्या ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम रामदास हेही सगळे आहेत. आणि त्याच परंपरेमध्ये पुढे आपण नृसिंह सरस्वतींचं नाव खूप महत्त्वाचं म्हणून अत्यंत आदराने नित्यपूजनीय म्हणून घेतो, पूजा करतो. गाणगापूर त्यांचं क्षेत्र, त्यांच्याबद्दल काय महती सांगावी. परंतु एक गोष्ट आपल्याला थोडीशी लक्षात घेण्यासारखी आहे की नृसिंह सरस्वतींची गुरुपरंपरा शंकराचार्यांच्यापासून आलेली. त्यांनी ज्यांच्याकडे संन्यास घेतला ते संन्यासी होते. त्यांनी ज्यांच्याकडे संन्यास घेतला ते शंकराचार्य होते. तर ह्या अशा काही गोष्टी आहेत. तात्पर्य काय सांगायचं आहे की भले नाथ परंपरा असो, भले शाक्त परंपरा असो, भले वैष्णव परंपरा असो, भले दत्त परंपरा असो, सगळ्याही परंपरा या नद्यासारख्या समुद्राला घेऊन जाणाऱ्या आहेत. आणि जसं ते पुष्पदंत म्हणत नृणामेको गम्यस्त्वमसि पयसाम अर्णवैव, या आम्हाला समुद्राकडे जाणार आहे. आणि समुद्र कोण आहे? परमात्मा, जो आपल्या सर्वांचा, गीतेमध्ये ज्याच्याबद्दल स्वतः भगवंत सांगतात भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोकमहेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति अस्तु. तात्पर्य आहे की आपण जी करतो यज्ञ तप या सगळ्याचा भोगता तो आहे. मी करता मी भोगता हा भ्रम अज्ञान दूर झालं पाहिजे. सर्वभूत महेश्वरम. आणि म्हणून आपल्याला कोणाचं भय बाळगण्याचं कारण नाही. कारण आपलं रक्षण करणारा जगन्नियंता आहे. आम्ही ज्याला आपलं मानलं तो कोणी एका गावाचा, एका प्रांताचा, एका देशाचा, एका भूमंडळाचा, एका ब्रह्मांडाचा नेता नाही आहे, स्वामी नाही आहे. अनंत कोटी ब्रह्मांड त्याच्या एकेका रोमरंध्रात पडलेली आहेत. ज्याच्या केवळ संकल्पाने, मारुतीराय सांगतात रावणाच्या सभेमध्ये, सर्वान लोकांस सुसंवृत्य सभूतान सचराचरान पुनरेव तथा द्रष्टुं शक्तो रामो महायशा. माझा राम असा आहे की अर्ध्या क्षणामध्ये सर्व विश्वब्रह्मांडाला भस्म करू शकतो आणि दुसऱ्या अर्ध्या क्षणामध्ये पुन्हा निर्माण करू शकतो. आणि त्याचे आम्ही भक्त आहोत. तो आमचा सर्वस्व आहे. आणि त्यासाठीची जी साधना, त्यासाठीचं जे मार्गदर्शन, त्यासाठीचे जे उपदेश, हे देण्यासाठी, ते दाखवण्यासाठी भगवंतच गुरुरूपाने, ही जितकी म्हणून भगवंताची रूपं आहेत आणि जितकी म्हणून गुरूंची रूपं आहेत, ही सगळी परस्पर एकच आहेत. गुरु वेगळे आणि भगवंत वेगळे हा भ्रम भक्तातही राहू नये, शिष्यातही राहू नये. आणि म्हणून सर्वदेवता स्वरूप, सर्व गुरुस्वरूप असे दक्षिणामनाय शारदा पीठाचे जगद्गुरू आज आपल्या इथे आलेले आहेत. आणि हेच सांगण्याचा प्रयत्न वेणुगोपालजींनी केला होता.
आणि त्या भगवत स्वरूप समस्त गुरुपरंपरा स्वरूप असणाऱ्या स्वामीजींच्या मुखारविंदातून माझं जीवन कसं असावं, आमचं कौटुंबिक जीवन कसं असावं, आमचं सामाजिक नागरिक जीवन कसं असावं, आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही काय टाळलं पाहिजे, हे सगळं स्वामीजींनी आम्हाला सांगावं. ते सांगणार, ते सांगत आलेत, ते सांगत राहतील. आवश्यकता आहे की काय आपण त्याचं आचरण करण्यासाठी मनाने, वाणीने, शरीराने तत्पर आहोत. गुरुच्या कृपेचा पूर्ण आविर्भाव तेव्हाच होतो की त्वमेव शरणं मम, त्वमेव शरणं मम. दुसरं काही नाही. आणि अशा प्रकारची शुद्ध, निर्मल, स्वच्छ भक्ती आपण सगळे अंतःकरणात धारण करू. आपली कर्णपुट, आपले कान उघडे ठेवू आणि यापुढे स्वामीजींच्या मुखारविंदातून जे काही ज्ञानामृत मिळेल त्याला हृदयामध्ये धारण करू. आणि ते धारण करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, उत्सुक आहोत, आपल्या चरणी शरण आलेलो आहोत. ह्या भावनेने सर्वांनी बसल्या ठिकाणून एकदा गुरूंना वंदन करावं. गुरुर्ब्रह्मा, म्हणा म्हणा सगळे म्हणा आपल्या तोंडून. श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामीजी, ऐतिहासिक जीवनामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आपण काय म्हणू त्याला, महामेरू किंवा सूर्य, की पूर्वीची, त्यावेळची आणि नंतरच्या काळामध्ये येणारी सगळी कल्मष, सगळा अंधकार, सगळे संशय, सगळे वादोपवाद, सगळी द्वंद्व, सगळी भांडणं दूर करण्यासाठी कैलासाधिपती आशुतोष भगवान शंकर अवतीर्ण होतात. कालटी क्षेत्री पूर्णा नदीच्या काठी शिवगुरूंचे पुत्र म्हणून आर्यांबाचे पुत्र बनतात. वयाच्या 3ऱ्या वर्षी सौंदर्य लहरीसारख्या दिव्यातिदिव्य स्तोत्राने आज संपूर्ण जगाला पावन करते. वयाच्या 5व्या वर्षी उपनयन संस्कार, 3 वर्षात गुरुकुलामध्ये सर्व विद्यांचं ग्रहण आणि वयाच्या 8व्या वर्षी संन्यास घेऊन बालक बाहेर पडतो. कालडी केरळामधल्या एका कोपऱ्यामध्ये आणि तिथून पोचतात सरळ मध्य प्रदेशात नर्मदेच्या काठी. गोविंद भगवत पूज्यपादांच्याकडे संन्यास दीक्षा होते. तिथून पुढे काशीला जातात, भाष्यलेखन करतात, सर्वांचं समाधान करतात, सर्व वादोपवादांना शांत करतात, अखंड भारत भ्रमण करतात, सर्वज्ञ पीठावर आरोहण करतात आणि 4ही दिशेंना 4 मठांची स्थापना करत असताना आपल्या पाठीमागे चालत येणाऱ्या साक्षात सरस्वती शारदा देवीला तुंगा आणि भद्रेच्या काठी, संगमाच्या ठिकाणी, काठी म्हणण्यापेक्षा संगम, कारण त्या 2 वेगवेगळ्या नद्या आहेत. तुंगा नदी वेगळी आहे, भद्रा नदी वेगळी आहे. दोन्ही एक झाल्यानंतर मग पुढे तुंगभद्रा हा शब्द येतो, जसं कृष्णवेणी म्हणतो. वस्तुतः कृष्णा नदी वेगळी आहे, वेणी नदी वेगळी आहे तसं. आणि त्या संगमाच्या ठिकाणी शंकराचार्यांच्या पाठीमागे चालणारी शारदा देवी स्थिर झाली आणि त्याच ठिकाणी भगवत पूज्यपादांनी
दक्षिणामनाय शारदा पीठाची स्थापना केली. आणि हे शारदा पीठ अत्यंत भव्य, दिव्य, उज्ज्वल, ऐतिहासिक, प्रामाणिक, प्राचीन, उत्तम परंपरेने अत्यंत श्रद्धेने आणि परिश्रमाने धर्मप्रचार आणि धर्माची स्थापना आपल्या संपूर्ण कार्यक्षेत्री अर्थात गोदावरीच्या दक्षिणेला ते भारतमातेचे पादप्रक्षालन करणारे 3 समुद्र जिथे एकत्र होतात कन्याकुमारी तिथपर्यंतच्या संपूर्ण भूभागाला धर्मगुरू, धर्माचार्य, धर्मशासक या रूपाने त्या मठाची दिव्य परंपरा, ज्या मठाचे आचार्य आज आपल्यापाशी आलेले आहेत, आपल्या सन्निध उपस्थित आहे. इतिहासातल्या अनेक घडामोडी कालचक्रामध्ये खूप काही घडत राहतं. आज वर्तमान हे आहे की जसं मी सुरुवातीला हिंदीमध्ये बोललो की आज आपल्यासमोर जे आचार्य बसलेले आहेत 7 भाषेमध्ये उत्तम व्याख्यानं करतात. मराठी, हिंदी, कानडी, तमिळ, तेलुगू, संस्कृत, इंग्लिश आणि 7ही भाषेमधली व्याख्यानं यूट्यूबवर उपलब्ध आहेत. मी सांगतोय म्हणून फक्त ती अतिशयोक्ती समजू नका, यूट्यूबवर पहा. स्वामीजींची 7ही भाषेमधली व्याख्यानं आणि तीसुद्धा जिथे जगभरातल्या विश्वविद्यालयातले कुलपती एकत्र येतात आणि त्यांच्याबरोबर डिस्कशन होतं इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये आणि तिथे त्यांनाही स्वामीजी मार्गदर्शन करतात, ज्याचा मी स्वतः साक्षी आहे. मी जे सुरुवातीला हिंदीमध्ये म्हटलं की शिक्षण क्षेत्रामध्ये भारताचं पुनरुत्थान व्हावं या दृष्टीने जो एक संकल्प आपल्या सर्वांच्यामध्ये दृढतेने असायला हवा आहे, जो प्रयत्न असायला हवा आहे, त्यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे स्वामीजी आपल्यासमोर आहे. त्याचबरोबर वेदाध्ययनाची परंपरा परिष्कृत करावी. एक गोष्ट या ठिकाणी जे वैदिक परंपरेचे जाणकार आहेत त्यांना सहज लक्षात येईल. एक शास्त्रातलं वचन आहे, अर्धनाशे सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजते पंडितः, अर्धेन कुरुते कार्यं सर्वनाशोति दुस्सहा. गेल्या 1200-1500 वर्षामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे होत गेलं की अरे आता सर्वस्वाचा नाश व्हायची वेळ आली विदेशीयांच्या आक्रमणामध्ये. आणि म्हणून सर्वस्व नाश होण्यापेक्षा अर्ध तरी सांभाळून ठेवू, जेवढं सांभाळता येईल तेवढं सांभाळ. कारण सर्वस्व नाश झाला तर पुन्हा काहीच प्राप्त करून घेता येणार नाही. थोडंसं राहिलं तर भारतीयांची ती शक्ती आहे की जे सुतावरनं स्वर्गाला जातात. पण त्यासाठी सूत मिळालं पाहिजे. सूत मिळालं तर स्वर्ग गाठायची शक्ती आहे आमच्यात. पण सूतच जर नाही राहिलं तर, आणि ते सूत सांभाळून ठेवण्याचं काम 1500 वर्षामधल्या आपल्या पूर्वजांनी केलं, जो आपल्यावर फार मोठा उपकार आहे. अन्यथा आपलं प्राचीन जे वैभव होतं त्याचा जर विचार करायला गेलो ना तर आपली बुद्धी अवाक होऊन जाते, आपली बुद्धी भ्रमित होऊन जाते. हेही शक्य आहे, असंही होतं, परंतु होतं. आणि त्या सगळ्याचा जर पुनरुद्धार करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला खूप सजगपणे, खूप श्रमाने पुन्हा भारतीय शिक्षा पद्धतीचा स्वीकार करून त्या मार्गाने चालावं लागेल.
आणि त्यासाठीचा जो स्वामीजींचा प्रयत्न आहे त्यामध्ये जशा अन्य विद्या आहेत त्याबरोबर वेदविद्येचीही गती तीच आहे. आज वेदविद्या ज्या स्तराची आपल्याला पाहायला मिळते हे सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति या न्यायानेच आहे. संपूर्ण स्वरूपात जेव्हा वेदविद्या प्रकट होईल तेव्हा कोणाची शक्ती नाही किंवा कोणाची दृष्टी नाही की एक वाकडा शब्द बोलू शकेल वेदाविषयी किंवा भारताविषयी. आज जर कोणी काही बोलतायत मॅक्स मुलर वगैरे तर ते एवढ्यासाठी बोलतात की आम्ही शक्तिहीन झालो, आम्ही बुद्धिहीन झालो, आम्ही क्रियाहीन झालो, आम्ही भक्तिहीन झालो आणि त्या सगळ्याचा पुनरुद्धार घडावा हा स्वामीजींचा प्रयत्न असतो. स्वामीजींच्या विनंतीवरून आणि वेणुगोपालजींच्या तेलुगू भाषणाचा सारांश म्हणून आरंभ करून थोडं वाढलेलं माझं व्याख्यान मी थांबवतो आणि स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो की आपण आम्हा सर्वांना अनुग्रहित करावं, अमृतवर्षेने आम्हाला तृप्त करावं. श्री जगद्गुरु शंकराचार्य भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या अनुग्रह भाषणाने आम्हाला बोध झाला, मार्ग प्रशस्त झाला आणि आपलं येणं वारंवार घडावं आणि तरुण पिढीतले युवक युवती पुढे यावे आणि त्यांनी धर्माच्या कार्यामध्ये, राष्ट्रोद्धाराच्या कार्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि मोठ्याने त्यांच्या मागे उभं राहावं अशा प्रकारचा एक सुनील शीघ्र पाहायला मिळावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. सगळ्यांच्या वतीने आपल्या चरणी साष्टांग प्रणिपात निवेदन करतो आणि एक प्रार्थना जी परंपरेने आम्ही करत आलो. मगाशी पूजेच्या वेळेला एक गोष्ट आपण ऐकली, त्यात ते बोलून गेले पापोहम पाप कर्मा. आपण शंकराचार्यांच्या परंपरेचे शंकराचार्य आम्हाला सांगून गेले चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर पापोहम पापकर्माहम ह्या धारणेतून आम्हाला निघायला पाहिजे. ही पाश्चिमात्यांची धारणा आमच्या पूजा पद्धतीमध्ये कधी कशी आली हे काही कळायला मार्ग नाही, पण ही वैदिक धारणा नक्कीच नाही हे शंकराचार्यांच्या सांगण्यावरून स्पष्ट होतं. वेदांच्याही सांगण्यावरून स्पष्ट होतं की शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः अपाम सोमम अमृता भूमा अगन्मज्योती हे अविदाम देवान. ही वेदांची घोषणा कुठे, सार्थ अभिमान कुठे. अस्माकं वीरा उत्तरे भवन्तु अस्मानुदेवा अवता हवेषु इंद्र आसाम नेता बृहस्पती. हे सगळं कुठे आणि पापोहम पापकर्मा. मह्यम नमन्तां प्रदिशश्चतस्रः. चारी दिशा येऊन माझ्या पायावर नतमस्तक व्हाव्यात हे वेद आम्हाला शिकवतात आणि आम्ही मात्र पापोहम म्हणत बसतो. आश्चर्य या गोष्टीचं आहे की हे सगळं वेदांनी सांगितलेलं आम्हाला व्यासांनी सगळ्या पुराणातून शिकवलं. शंकराचार्याची आचार्यांनी आम्हाला वेगवेगळ्या प्रकाराने शिकवलं. म्हणजे अरे बाबा तू पापकर्मा नाहीयेस, तू चिदानंद आहेस, तू शिव आहेस. आरंभाला मी सोहम म्हणलो होतो, सोहम पासून सोहम पर्यंत, पण सोहम पणे हे प्रवास संपत नाही. कोहम पासून सुरू करू सोहम याचा बोध घ्यावा आणि शेवटी शिवोहम मध्ये स्थिर व्हावं
ही परंपरा आमची, हा प्रवाह आमचा, हे ज्ञान आम्हाला शंकराचार्य परंपरेने मिळालं आणि म्हणून शंकराचार्य आम्हाला गुरु आहे. आणि म्हणून हे सगळं ज्ञान ज्या शास्त्राने आम्हाला दिलं, ज्याला शारीरिक मीमांसा, उत्तर मीमांसा, वेदांत असं म्हणलं जातं, त्या शास्त्राचं सार आहे. आणि म्हणून आमची देवाजवळ प्रार्थना आहे, भगवान आमच्यासाठी शास्त्र म्हणून आमची बुद्धी इकडे तिकडे नको जायला. ख्रिश्चन काय सांगतात, बाहेरचे लोक काय सांगतात, दुसरे लोक काय सांगतात, तिसरे लोक काय सांगतात, नको. शास्त्र शारीरिक मीमांसा. आणि आम्हाला भले लोकांनी किती हिणवावं की तुमच्याकडे 33 कोटी देवता आहे. हो आहे, मी तर म्हणतो 33 कोटी देवता माझ्या वेगळ्या आहेत, यांच्या 33 कोटी वेगळे आहेत, त्यांच्या 33 कोटी वेगळे आहेत. मोजत बसा. तुम्हाला